स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रथमतः या महापुरुषांना त्रिवार वंदन. ज्या आईवडिलांनी मला जन्म दिला त्या आईवडिलांनाही वंदन. ज्या गुरूंमुळे मला शिकता आलं, लिहिता आलं आणि बोलता आलं, वाचता आलं त्या गुरूंनाही वंदन. आणि ज्या मित्रांमुळे चांगल्या आणि वाईट गोष्टी समजू लागल्या त्या मित्रांनाही वंदन. आणि ज्या मित्रांनी मला घडवलं त्यांनाही वंदन. तर जाऊया मॅच कडे. कासारसाई करंडकाचा थरार अंतिम चरणाकडे आपण वळलेलो आहोत. आणि यावेळेस शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, हुक केलाय बॉलला, पाठवलंय डीप फाईन लेगला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 रन. धन्यवाद. दिनेशजी गौडसे यांना विनंती करतो आपणही सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अशाकडे यायचं आहे. आपलं स्वागत करतो आणि मॅच कडे मी तुम्हाला इथे घेऊन जाईल. दशरथ पराक्षी स्पोर्ट फाउंडेशन सांगवडी, दुसऱ्या बाजूने माणुसकी वॉरियर्स दिवाड. दोन संघांमध्ये असणारी लढत. बॉलिंग ट्रॅक वरती सुमित राजिवडे, उलट दिशेने फटकाय. यावेळेस आपण पाहतोय चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. हा चेंडू मात्र हा षटकार आहे. थँक्यू. मॅच कडे आपण पुढे वळणार आहोत आणि गोलंदाजी सरी गोलंदाज सुमित राजिवडे पुन्हा एकदा उर्दी विकेट. टॉपेज घेतलाय. यावेळेस चेंडू हवेमध्ये झेल झेल इथे झालाय. फटका फसला होता, चकवा दिलाय आणि त्या चकव्यामध्ये इथे अडकलाय. पहिली विकेट डाऊन होतीये. सुमित राजिवडेने मात्र मिळवलं यश. आज आपण पाहतोय समस्त ग्रामस्थ कासारसाई, मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई यांचं एक बहारदार आयोजन. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. कासारसाई करंडक 2026 आणि दोन संघ आपण पाहिले तर अगदी मावळ लोकल हाफ मधून मात्र जे 6 संघ आपण घेतले होते त्यातले 2 संघ अगदी क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये भेटताना आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटरी इथे दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सचिन दाखल इथे झालेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला अमित राक्षे. बॉलिंग ट्रॅक वरती सुमित राजिवडे पुन्हा तयार. क्रॉस द बॅट यावेळेस आपण पाहतोय टप्पा थोडासा मात्र मागे खेचून टाकला होता. क्रॉस द बॅट इथे प्रयत्न केला. षटक क्रमांक बघायचं मैदानामध्ये संपलं जाईल. ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलाय. धाफलकावरती 12 धाबा. प्रामुख्याने आपण पाहिले गेले तर पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल, त्यानंतर एक चौकार, एक षटकार आला. 5व्या बॉलवरती मात्र आलेली विकेट. शेवटचा बॉल इथे डॉट. एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 12 वरती धावफलक आहे. वेळेचे देखील आपण बंधन आज खऱ्या अर्थाने ठेवलेला आहे. खऱ्या अर्थानं हिरवाईने नटलेलं लॉर्ड्स ऑफ मुळशीचे क्रीडा नगरी. उपस्थित सर्व प्रेक्षकांचा मी पुन्हा एकदा स्वतः सुमित सोनवणे, त्याचबरोबर माझे मार्गदर्शक म्हणजे बालेराव सर, अजय आवळे सर, महेशजी जाधव सर, यापूर्वी ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला योगेश सावळे सर, त्याचबरोबर आमचे गुणलेखक निखिल क्षीरसागर, क्रिकलॅब.ची आमची संपूर्ण ऑफिशियल टीम, अमितजी भुजबळ, तिने कॅमेरामॅन, सगळ्यांच्या वतीने आपलं सर्वांचं लॉर्ड्स ऑफ मुळशी या क्रीडा नगरीमध्ये, कासारसाई नगरीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो आणि घेऊन जातो मॅचच्या दिशेने. एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 12 वरती धावफलक आहे. अमित राक्षे, एक काळ मात्र आपण पाहिलं तर अमित राक्षेने अक्षरशः दणाणून सोडलेला आहे. ज्या अमित राक्षेचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक राजाने गर्दी केली आहे. डावखुऱ्या शैलीचा सर्वाधिक विध्वंसक फलंदाज म्हणून मात्र अमित राक्षेची चर्चा नेहमी राहिली आहे.
आता मॅच कडे पण इथे बघणार आहोत आणि नक्कीच आपण पाहतोय अमित राक्षे स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि अमित राक्षेसाठी देखील इथे पारितोषिक आलंय. अमित राक्षेसाठी पारितोषिक असेल. अमित राक्षेचे जीवाभावाचे जीवलग मित्र आणि नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धेमध्ये आपण पंचाच्या भूमिकेमध्ये पाहिलंय. त्याचे जीवलग मित्र आदरणीय विनोदजी जाधव सर आणि त्याचबरोबरीने अक्षय देव सर या दोन्ही ऑफिशियल पंचांच्या वतीने अमित राक्षेच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. क्रॉस बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न होता. जरूर पुल करण्याचा प्रयत्न राहिला अमित राक्षेचा. हा चेंडू मैदानामध्ये अगदी विकेट कीपर कडे जाऊन विसावलाय. डॉट बॉल अमित साबळे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये अमित राक्षे. आपण पहिल्या ज्याची चर्चा आपण यापूर्वी देखील केली की डावखुऱ्या शैलीचा एक टार्झन म्हणून अनेक वर्ष गाजवली आहे. हा चेंडू देखील पुढे ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलाय. अमित राक्षेच्या रीच पासून थोडीशी दूरवधी चेंडू ठेवण्याचे ते प्रयत्न सुरू आहेत अमित साबळेचे. गावची स्पर्धा गावचे संघ आपल्याला मैदानामध्ये धुरंधर सगळे पाहायला मिळतील. क्वार्टर फायनलचे मॅच जो संघ इथे जिंकणार तो संघ थेट बक्षीसपत्र फेरीमध्ये दाखल होणार. पराभूत संघाला मात्र स्पर्धेच्या बाहेर पडावं लागेल. अमित साबळे पुणे जात यार सायकिंग एंडला अमित. अमित विरुद्ध अमित. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका आहे. डीप कव्हर मध्ये चेंडू चाललाय. एक टप्पा घेत अमितच्या बॅट मधून एक कडक कडक चौकार. थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये षटका चौकार खेचला अमित राक्षेच्या बॅटमधून आलेला चौकार. धावफलकावरती 22. पण प्रथमेश भाऊ राक्षे स्पोर्ट फाउंडेशन आपण इथे पाहतोय बॅटिंग करत असताना. तर दुसऱ्या बाजूने माणूस की वॉरियर्स. वॉरियर्स म्हटलं की योद्धा. योद्धा म्हटलं की लढवय्या. लढाईचं कसं माणूस की वॉरियर्स एवढं संघाला सांगायची गरज नाही. अमित साबळे पुण्यात तयार. अमित विरुद्ध अमित. आई चेंडू पुण्यात वाईड यॉर्करचा वापर करण्याचा प्रयत्न इथे होता परंतु मात्र महेश जाधव सर गळवत आहेत. हा चेंडू इथे वाईड आहे. अनुभवाने परिपूर्ण असणारा अमित राक्षे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिले तर उभरता अमित सावळे. ही लढाई मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. हिरवाई नेनटलेले हे क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती आपण पाहतोय नक्कीच कसाचाही करंडकामध्ये सहभागी झालेले दोन्ही संघ. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका. यावेळेस चेंडू मात्र पाठवलाय डीप पॉइंट मध्ये. आपला फटका म्हणजे 440 चा झटका. अमित राक्षेच्या बॅट मधून षटकार. थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण पाहतोय ते मैदानामध्ये षटकार खेचलाय. स्क्वेअर कटचा फटका मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. पहिल्याच दिवशी आपण पाहतोय स्क्वेअर कटचे षटकार महेश नानगोडीच्या बॅट मधून पाहायला मिळाले. काल आपण ऋतुराजच्या बॅट मधून पाहिले. आज अमितच्या बॅट मधून पाहतोय. पण आता बॉल तयार. कोलवटा पॅचचा बॉल होता. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू खेळलाय. डेंजर एंडला होते अमित राक्षे परंतु कुठल्या प्रकारचा धोका नाहीये. एक सिंगल तिथे मैदानामध्ये जरूर आली. एका सिंगलने धावफलकावरती धाबाच्या आहेत त्या 30. फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय होणारे थोडेसे बदलाव. आणि आज मात्र दोन्ही संघांना इथे चांगल्या प्रकारे माहिती आहे जर आज मोठं नाव करायचंय तर ते मोठं नाव करण्यासाठी मोठं कामही आपल्याला मैदानामध्ये करावं लागणार आहे. नाव असं सहजासहजी मोठं होत नाही. तुम्ही सुमित राजवडे आज अनेक स्पर्धेमध्ये आज आयकॉन आयडॉलच्या भूमिकेमध्ये सुमित राजवडेला पाहिलाय. एक काळ मात्र अमित राक्षेने आपल्या फलंदाजीच्या जोरावरती या टेनिस क्रिकेट विश्वावरती आपण पाहिले गेले तर मग हप्पीची मैदान असू द्या मग फुलपीची मैदान असू द्या हुकूमत गाजवली अमित राक्षेने. गोलंदाजीसाठी अमित सावळे तयार. समोर टाकलेला बॉल होता. यावेळेस आपण पाहतोय चेंडूला उडवलाय. सागरच्या बॅट मधून चेंडू मात्र बघायचंय चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार आहे. डीजे 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावा आपण इथे मैदानाच्या पाहतोय. धावफलकावरती 36. एक फलंदाज मैदानामध्ये बाद असताना सागरची बॅट मात्र इथे आक्रमक रूप धारण करताना आपल्याला पाहायला मिळाली.
सामन्याकडे आपण इथे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वळूयात आणि धाफुलगावरती 36 धावा, 1 विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये तयार असतील. आता राहुल राजीवडे बॉलिंग ट्रॅक वरती तयार. समोर मात्र मैदानामध्ये अमितच्या प्रत्येक षटकारासाठी आपण पाहायला गेलं तर नक्कीच अमितचे जीवाभावाचे जीवलग मित्र विनोदजी जाधव सर आणि त्याचबरोबर अक्षय देवसर यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 500 रुपये. फुल टॉस बॉल होता, यावेळेस कट केलाय बॉलला, चेंडू पाठवलाय अगदी डीप लॉंग स्टॉप मध्ये आणि बीमर साठी आपण पाहतोय तिसऱ्या पंचाकडे रेफर केलंय. हा चौकार तर दूर आलाय. गुड इज इट्स अ फेअर डिलिव्हरी. डीप होणारा चेंडू मात्र संजय भालेराव सरांनी जरूर सांगितलंय. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये पण पाहतोय अजय आवळे सर. बॉल तयार. फुल टॉस बॉल होता, फुल टॉस चेंडू होता. यावेळेस मात्र आता मात्र पंचाने आपला उजवात बाहेर काढलाय. नो बॉल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन. नो बॉल आलाय. नो बॉलच्या नावाने पाहतोय मैदानामध्ये बिन टप्प्याचा टाकलेला चेंडू होता. बीमर चेंडू. नो +4 लागोपाठचे 2 चौकार इथे मैदानाच्या मध्ये जरूर आलेत. हवेचा वेग आपण पाहतोय जरूर आता इथे वाढलेला आहे. धाफुलगावरती 45 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये यावेळेस बघायचंय सायकिंग एंडला अमित राक्षे. यावेळेस मोठा फटका खेळलाय. फ्रीटचा चेंडू होता, कुठल्या प्रकारचा धोका तर नाहीये. 1 धाव आली. तर नक्कीच आपण पाहतोय शेकडी तिसऱ्या पंचाकडे फेकीसाठी मात्र शेकडी तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतली जाणार आहे. कात चेंडू गोलंदाजाने फेकलाय हे तपासलं जाईल. गोलंदाजाची शैली अपवादास्पद आहे का हे तपासलं जात आहे. आणि हा चेंडू तिसऱ्या पंचाने बघायचा वेळेस काय दिलाय तर नो बॉल आहे. गोलंदाजाने चेंडू इथे फेकलाय, त्यामुळे नो बॉलची 1, पॅनल्टीच्या 2 आणि पळून घेतलेली 1 अशा 4 धावा मिळणार आहेत. अजय आवळे सर, महेश जाधव सर आणि संजय भालेराव सर जर ऑन फील्ड मंचाच्या भूमिकेमध्ये असतील तर मात्र त्यांच्या नजरेच्या समोर मात्र तुम्ही वाचू शकत नाही. कारण फेकी गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून मात्र ओळखले जाणारे अजय आवळे सर आहेत. एकच धाव ते मैदानामध्ये जरूर आली आहे. परंतु आता पुढे बघायचंय फ्री हिट असणार आहे आणि गोलंदाज आता मात्र बदलला जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं माणुसकी वॉरियर्स दिवड संघामध्ये मैदानामध्ये जेवढे खेळाडू आहेत तेवढेच खेळाडू डगआउट मध्ये पण आहेत. नवीन फलंदाज सूरज जो मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल ते होतील आता स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल यावेळेस ओमने आपण पाहतोय चेंडू हातामध्ये घेतला. एक उभरता खेळाडू आहे त्याच्यावरती ठेवलेला विश्वास आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण पाहतोय ज्या प्रकारचे बॉल त्याने पहिलाच बॉल रिलीज केलाय. रिदम खूप चांगला पाहायला मिळाला. ऍक्शन आणि रिदम या गोष्टी फार महत्वाच्या असतात. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुण्यात तयार मैदानाच्या आतमध्ये यावेळेस डावखुऱ्या हाताने मोठा फटका. यावेळेस सूरजच्या पॅक मधून आसमानी टोला हाय अँड हँडसम सिक्सर.
मॅच कडे आपण इथे मैदानामध्ये बघूया. आता 55 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका. हा चेंडू कव्हर्स मध्ये आपण पाहतोय ते खेळून काढण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन लावले, सिंगल आली. अमित साठी आपण पाहतोय मात्र आता स्ट्राईक इथे अमितला दिली. दोन्ही डावखुऱ्या शैलीचे फलंदाज. फलकावरती 56. 56. तिसरं षटक इथे प्रगती पथावरती असताना ओम साबळे बॉलिंग ट्रॅक वरती ते कामगिरी करतायत. ओम साबळे गोलंदाजीसाठी आहेत. मायक्रोफोनवरती आहेत योगेश सावळे. मैदानामध्ये आहेत अजय आवळे. गोलंदाजीसाठी गोलंदाज ओम सावळे. खोलव्या टप्प्याचा बॉल होता. यावेळेस आपण पाहतोय अगदी हलक्या हाताने इथे खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय. मनगडाच्या साहाय्याने वळवलेला बॉल आणि तोपर्यंत इथे घेतलेली एक सिंगल. आता फलकावरती 57 धावा. सामन्याकडे मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा फिल्डिंग मध्ये थोडासा इथे बदलाव इथे केला जाईल. समोर मात्र आता सूरज लिमन स्ट्रायकिंग एंडला तयार. खोलवा टप्प्याचा बॉल होता. यावेळी जमीन समुद्राचा फटका पुण्यात खेळलाय. डीप मध्ये आपण पाहतोय खेळाडू आहेत. एक धाव इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाहीये. षटक क्रमांक बघायचं संपलं झाली. तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिलवान प्रथमेश भाऊ राक्षस स्पोर्ट फाउंडेशन टीमची धाव संख्या आपण पाहतोय धावफलकावरती 58. 2 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. अठ्ठावन्न धावा आहेत. 3 षटकांचा खेळ जो आपण पाहतो आतापर्यंत मैदानामध्ये संपलेला आहे आणि आता गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज मैदानाच्या मध्ये आलाय तो सुमित राजीवडे. हा चेंडू मैदानामध्ये बघायच्या वेळेस लॉंगमध्ये चेंडू खेळला. हा चेंडू मैदानाच्या मध्ये बघायच्या वेळेस धाफलकाकडे आपण मैदानाच्या मध्ये पुन्हा बघूया. धाफलकावरती धाबा आहेत त्या 60. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सुमित राजीवडे. गोलंदाजीसाठी गोलंदाज. खोलवा टप्प्याचा बॉल होता. याही वेळेस आपण पाहतोय ऑन साइडला टर्न केले बॉलला. डीप मध्ये आपण पाहतोय खेळाडू आहेत. काव कॉर्नर मध्ये चेंडूला कव्हर करतायत. एक धाव आली. विकीला जवाब पाहायला मिळाली. सुमित राजीवडेला माहिती कुठेतरी धावायला ब्रेक लावायचा आहे. धावफलकावरती 61 धावा आहेत. सूरज लिंबन आणि दुसऱ्या बाजूने अमित राक्षे ही जोडी मैदानामध्ये दोन्ही डावखुऱ्या शैलीचे फलंदाज आहेत. विशेषतः आपण पाहिलं तर ज्या एंडने आपण पाहिले गेले तर आता गोलंदाजी सुरू आहे. तिकडनं मात्र आपण पाहिले गेले तर पाहिजे तेवढं मैदान मात्र आपण पाहतोय हवेचा वेग थोडासा विरुद्ध दिशेने जरूर वाहतो. यावेळेस आपण पाहतोय थर्ड मॅन मध्ये पुन्हा एकदा पड झड धडपड मैदानामध्ये अक्षरशः होताना पाहायला मिळाली. चेंडूची फेकी होतीये आणि तिथे मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नामध्ये अडकला अमित राक्षे. मोठी विकेट, बिग विकेट गॉन. अमित राक्षे बाद.
स्कोरबोर्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये पुन्हा बघणार आहेत. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 63 वरती तिसरी विकेट आलेली आहे. चौथं षटक इथे मैदानाच्या मध्ये प्रगती पथावरती असणार आणि ज्या प्रकारचं गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुढे आता सुमित व्याताडे. हा चेंडू यावेळेस वेगाने चेंडू मात्र जरूर हाताळल्या, परंतु ऑप्शनच्या बाहेर ठेवलेला चेंडू होता. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये आली आणि अतिरिक्त धावणे संघाची धावसंख्या 64 वरती धावफलक. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा यावेळेस तयार असतील. बोलो तयार. पुढे सरसावला यावेळेस पॉबलांचा वापर होता. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या मात्र एकाच धावेने पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती धावा आपण पाहतोय 65 धावा 65. मोठा फटका आहे, फोर्स केलाय आणि चेंडू पाठवलाय अगदी मिड विकेट मध्ये. षटकार. थँक्यू डीजे. तर आपण 5 संघ जे आपण पाहतोय बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहेत आणि जे 5 संघ दाखल होतील त्यामध्ये आपण सुपर 4 रन करणार आहे. सुपर रन 4 धावा पळून घ्यायच्या आहेत आणि जे 3 संघ पहिले 3 संघ असतील ते 3 संघ सेमीफायनल मध्ये दाखल होतील. राहिलेले 2 संघ त्यांच्यामध्ये सामना खेळवला जाईल. पराभूत संघ 5व्या क्रमांकावरती विराजमान होईल. जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. याची नोंद घ्या आपण. त्यामुळे प्रत्येकाने आपला खेळाडू सुपर रनर प्रत्येक खेळाडूला मला वाटतं उन्हाचा तडाखा आहे त्यामुळं प्रत्येकाने जोरात धावणारा खेळाडू आपला तयार ठेवा. धावफलकावरती आपण पाहतोय 72 धावा आहेत. तर मैदानामध्ये आपण बघूयात पुढे त्या मैदानाच्या मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. यावेळेस आपण पाहतोय बॅकफुटला गेलेत. लिडिंग एज होती परंतु चेंडू मात्र लॉंग लेगच्या दिशेने चाललाय. हसते हसते कट जाए रस्ते ये रास्ते हे 4 के 4 रन. आणि दिलेला वेळ धन्यवाद डीजे. वेळ संपलाय आणि त्यामुळे आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आता तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कल मध्ये घेऊन गोलंदाजी करायची आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 76 धावा 76. लॉस ऑफ 3 विकेट. पहिलवान प्रतिमेश भाऊ राक्षस स्पोर्ट फाउंडेशन टीम इथे बॅटिंग करते. गोलंदाजीसाठी गोलंदाज लखन. फॉलिंग स्वीप फटका खेळायचा इथे प्रयत्न होता धनराजचा. एक धाव इथे मैदानामध्ये जरूर आली. लेग बायचे रोपण आपण पाहतोय मिळते एक धाव. एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जी मात्र आता पुढे जाईल. धावफलकावरती 77 70 पे 7. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 निभाना, 7 बोले तो एक 7 विजय प्राप्त करना. आज ती 7 तुम्हाला इथे निभवायची आहे. कारण कुठलीही गोष्ट असू द्या 7 शिवाय ती गोष्ट घडत नाही. सत्याहत्तर धावा. सूरज लिमन सायकिंग एंडला. यावेळेस मोठा फटका. फटक्यात आहे वजन आणि आता धावा मात्र मिळतील अर्धा डझन. झेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
थँक्यू डीज आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ती धाफलकावरती या षटकाराच्या मदतीने स्कोर बोर्ड आता मात्र वेगाने पुढे चाललंय. धाफलकावरती 83 धावा, 83 रन. पुन्हा एकदा फिर से एक बार यह है सूरज लिमन का वार. षटकार लागोपाठचे 2 षटकार इथे मैदानाच्या मध्ये आले. धाफलकावरती धावा आहेत 89 धावा, 89. शेवटचा एक चेंडू शिल्लक. हवेचा आज वेग मात्र प्रचंड मोठा वेग आहे. हे वादळ उठलेलं आहे कारण आज अंतिम चरणाकडे आपण वळलेलो आहोत. कासारचा करंडाच्या या स्पर्धेमध्ये याही वेळेस आपण पाहतो कुटुंबाचा बॉल होता. चेंडू मात्र खेळलाय डीप काव कॉर्नर मध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा गेस चौकार, 4 रन. पहिला डाव संपलेला आहे. धाफलकावरती 93 झालाय. 94 धाव्यांचा आता टार्गेट इथे सेट केलेलं आहे. चला फिल्डिंग लावून टीम. चला सांगोटी टीम कुठल्या प्रकारचा अधिकचा वेळ आता तुम्ही घेऊ नका. 93 झालेले आहेत. 94चा टार्गेट ठेवलेले आहे. यानंतर आपण सुपर रन हा फॉर्मॅट घेणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक संघाने आपले जे सुपर रनर आहेत त्यांचा वॉर्मअप सुरू करा कारण ही मॅच संपल्यानंतर लगेच आपण तो फॉर्मॅट घेणार आहे. जे पहिले 3 संघ आहेत ज्या पहिल्या 4 धावा पळून पूर्ण करतील ते संघ सेमीफायनल मध्ये दाखल होतील. जे शेवटला 2 संघ राहतील त्या 2 संघांना सामना खेळावा लागेल. त्यामध्ये जो संघ पराभूत होईल तो संघ या स्पर्धेचा 5व्या क्रमांकावरती विराजमान होईल. जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल याची देखील नोंद घ्या. आणि त्याचबरोबर चला माणुसकी वॉरियर दिवड संघ आपले आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्यायचे.
तर सामन्याकडे मी तुम्हाला इथे घेऊन जाईल आणि मैदानाच्या मध्ये आता बघणार आहोत आपण पुन्हा एकदा. तर सामन्याकडे मी तुम्हाला इथे घेऊन जाईल. आघाडीचे दोन्ही फलंदाज इथे मैदानात दाखल होत आहेत. एका बाजूने आपण पाहतोय सुमित राजीवडे आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय समीर सावळे. या आघाडीचे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय ते मैदानामध्ये दाखल होत आहेत. पहिला बॉल सूर्याचा आणि पहिल्याच बॉल वरती घुमवलाय, झेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आज हवेच्या विरोधात देखील जायची माझी तयारी आहे हे सांगितलंय सुमितने. पहिल्याच बॉल वरती षटकार. थँक्यू. कोलोटप्प्याचा बॉल चेंडू मैदानामध्ये पुण्यात केंद्र खेळण्याचा इथे प्रयत्न केलाय आणि बघायचं फेकी गोलंदाजीसाठी मात्र तिसऱ्या पंचाकडे ते रेफर केलाय. गोलंदाजाची शैली मात्र थोडी अपवादास्पद. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर मॅच कडे आपण इथे पुन्हा बोलणार आहोत आणि आताची मात्र सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने सुमित राजवडे, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय समीर सावळे. 7 वरती धावफलक. 93चा पाठलाग आता मात्र मैदानाच्या मध्ये सुरू झालेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात बघायचे मैदानामध्ये सूरज लिमण डावखुऱ्या हाताने मारा करेल. याही वेळेस टप्पा ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवलाय. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावी देखील मैदानाच्या मध्ये तर आपल्याला पाहायला मिळाली आणि या अतिरिक्त धावण्यात संघाची धावसंख्या देखील आता स्कोरबोर्ड वरती 8. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिल्या प्रगतीपथावरती असताना वेळेचं थोडंसं आपण भान ठेवणार आहे मित्रांनो, कारण आज आपल्याला वेळेचं थोडंसं बंधन आहे. सगळ्यात महत्वाचा आयोजकांचा प्रयत्न आहे की 9 वाजता आपल्याला फायनलची मॅच सुरू करायची आहे. झेंडू ऑफस्टिकच्या पुण्यात बाहेर आहे. व्हाईट बॉल. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुढे तयार. मोठा फटका पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस आपण पाहतोय गुड लाईन स्पॉट वरती टप्पा पडला. टप्पा पडल्यानंतर थोडंसं मात्र चेंडू मात्र आपण पाहतोय यावेळेस इथे डॉट आलाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 9 वरती धावफलक. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना पहिल्या 3 चेंडू मध्ये 9 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. डावखुऱ्या त्याच्या शैलीच्या फलंदाजाला समीरला आज खऱ्या एक नामी संधी आहे. प्रमोशन झालंय सलामीसाठी. मोठा फटका. यावेळेस आपण पाहतोय मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय. पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक कडक चौकार. 4 रन.
चांगला फटका इथे मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरबोर्ड वरती धावा 13. आता चेंडूला थोडस फॉलो करण्याचा प्रयत्न जरूर इथे होता, परंतु ज्यावेळी सरांनी सांगितलंय हा चेंडू देखील इथे वाईड आहे. अगदी सूरज थोडासा फलंदाज समीरच्या रीच पासून थोडासा दूर वरती चेंडू टाकण्याचा इथे वारंवार देतोय प्रयत्न करतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे येता धीम्या गतीचा बॉल होता, यावेळेस उडवलाय बॉलला मिड विकेट मध्ये. चेंडू हवे झेल, आता मात्र सुटलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन, चौकार. स्कोरबोर्ड वगैरे आपण इथे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बघूया. धापलकावरती 18 धावा. पहिलं षटक इथे प्रगती पथावरती असताना आक्रमण जरूर इथे मैदानामध्ये चढवलंय. संघर्ष मोठा आहे तो मैदानाच्या मध्ये. कट करायचा प्रयत्न होता. याही वेळेस मात्र अजावळे सर सांगत असतील ना मुन्ना ना, तुला जर तुझी दिशा भरकटली तर मात्र तुला तिथे दंडित केल्याशिवाय राहणार नाही. आणि तेच पाहायला मिळालं. वाईट लाईन धरून मात्र केली जाणारी ही गोलंदाजी आणि त्यावरती मात्र थोडस प्रेशर सूरज वरती देखील आहे. धापलकावरती आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती 19 धावा आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा एकदा. लोअर फुल टॉस यावेळेस पिक केलाय. अमित राक्षे मात्र चेंडूकडे पाहत राहिलाय. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. डीजे षटक क्रमांक संपला जाईल. इथे पहिलं एक षटकाचा खेळ संपलाय. धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 25 धावा. 24 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आणि या 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 69 ची गरज. वसुंधरा हॉस्पिटलच्या आपण पाहतोय डॉक्टर मुंडे सर आणि त्यांची समोर टीम गेली 5 दिवस आपण पाहिलं खऱ्या अर्थानं या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबरीने या मैदानावरती कुठल्या खेळाडूचे आपण पाहिले गेले तर बारकाईने ते काळजी घेतात, कुठल्या खेळाडूला दुखापत होऊ नये त्यासाठी मात्र त्यांचं फार मोठं सहकार्य कासारसाई करंडकाला जे लाभलंय त्यांचं पुन्हा एकदा डॉक्टर मुंडे सर आणि त्यांची संपूर्ण टीमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत, हार्दिक असं स्वागत. फिल्डिंग मध्ये आता मैदानामध्ये पुन्हा एकदा जाऊयात. आता थोडासा एका बाजूने मी म्हणेल सांगवडे संघाने अभ्यास केलाय सुमित राजवडेचा आणि पेपर आलाय समीरचा. कारण ज्या प्रकारची बॅटिंग इथे समीरने केली ना, चौकार षटकाराची आतिषबाजी त्याची सुरू झालेली आहे. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आता मात्र मैदानाच्या मध्ये असेल अमित राक्षे. अनुभवाने परिपूर्ण असणारा अमित फिरकीचा जादूगर समोर मात्र मैदानामध्ये बघायचंय. जिकडे अडचणी तिथे मात्र अमित राक्षे उभा. समोर सुमित राजवडे. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये टाकलाय आणि त्याला पाठवलाय सुमितने पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय सुमित राजवडेने देखील आता गिअर शिफ्ट केलाय. आता मी म्हणेल इकडे आड तर तिकडे विहीर अशी परिस्थिती उद्भवली आहे. आग दोन्ही टोकांना लागली आहे. पुन्हा एकदा सेट हिट. लंबाच्या डोक्यावरून चेंडू फ्लॅटेड सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. डीजे आणि यावेळेस आपण पाहतोय लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार इथे मैदानाच्या मध्ये खेचले सुमित राजवडेने. आणि असं म्हणतात आयुष्यामध्ये जर तुम्हाला चमकायचं असेल तर तुम्हाला स्वतः उन्हात उभं राहावं लागतं. कारण दुसऱ्याच्या सावलीमध्ये तुम्ही स्वतःचं अस्तित्व कधी निर्माण करू शकत नाही. त्यामुळे जे करायचंय ना ते स्वतः करायचंय. आणि सुमित राजूने 2 षटकार खेळलेत आणि अपेक्षा टीमकडून आपसुकच सुमित राजूकडून असतात. कारण अनेक स्पर्धेमध्ये ॲज अ आयडॉल आयकॉनच्या भूमिकेमध्ये सुमित राजूला आपण पाहिलंय. तालुका न्याय गटाचं क्रिकेट खेळताना सुमित राजूला आपण सतत पाहिलंय. मावळ तालुक्यातला एक प्युअर ऑलराऊंडर तो सुमित आहे. समोर मात्र अमित.
आणि याही वेळेस उडवलाय उडवलाय चेंडू पाठवलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. कडक कडक षटकार. संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा धावफलकावरती लागोपाठचे 3 षटकार खेळले. 63 धावा स्कोर बोर्डवर. 43 धावा माफ करा. पुन्हा एकदा मैदानामध्ये या वेळेस स्क्वेअर लागला. ओ इथे मैदानाच्या मध्ये ये क्या हुआ. सुमितला जीवदान देणं म्हणजे संकटांना निमंत्रण पत्रिका लिहिल्यासारखं आहे. या ठिकाणी आपण पाहिले गेले तर नक्कीच स्वर्गीय उपसरपंच अंकुश भाऊ शेळगे यांच्या स्मरणार्थ या कुठल्याही खेळाडूने जर वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक योगीजी सावळे सरांच्या वतीने असणार आहे. हा चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू मात्र तिथे खेळलाय आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये घेतली जाते एक सिंगल. एका धाब्याच्या मदतीने स्कोरबोर्डवरती धावा ज्या आहेत त्या 45 वरती धावफलक आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. सुमित राजुडे आणि या संबंधात संघर्षातून खऱ्या सामर्थ्याची खरी परीक्षा होते. गोलंदाज तयार. पुढे मैदानाच्या मध्ये यावेळेस क्रॉस बॅट यावेळेस तिथे खेळायचं होतं. आता फिंगर थोडीसे रोल करताना आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या इथे मात्र आपण पाहतोय स्थिर आहे 45 वरती धावफलक. 2 षटकांचा खेळ संपलाय. लहूदादा राक्षे यांच्या वतीने पारितोषिक आलंय. अमित राक्षेच्या प्रत्येक विकेट साठी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक. आगात आपण पाहिली तर मैदानामध्ये प्रेक्षकांची देखील आता स्पर्धा सुरू झाली आहे. अनेक मान्यवर देखील आपण पाहतोय सांप्रदायिक क्षेत्रातील मान्यवर देखील या क्रिकेटच्या नगरीमध्ये आपण पाहतोय दाखल होत आहेत. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आस्वाद घेत आहेत. कारण कालच आपण पाहिले गेलं तर प्रभू श्री रामाच्या जन्मोत्सवानिमित्त कासरसाई गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. शुभारंभ झाला. लवकरच आपण पाहिले तर या कासरसाई गावामध्ये अनेक मानाच्या कुस्ती मुळशी तालुका म्हटलं की कुस्तीची फार मोठी परंपरा आहे. आणि या कासरसाई गावामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच अनेक मोठमोठ्या कुस्ती करायला तर या कासरसाई गावामध्ये आपल्याला पार पडताना देखील पाहायला मिळणार आहेत. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय तयार असेल. बॉलिंग ट्रॅक वर येतं मात्र आर्यन लिमन. बॉलिंग ट्रॅक वर तयार सायकिंगला समीर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळलाय. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये घेतली जाते एक सिंगल. या एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय पुढे जाणार आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिले गेले तर स्कोरबोर्ड वरती 46 धावा आहेत. 46 विदाउट लॉस. प्रयत्न असं म्हणतात ना, प्रयत्न शेवटपर्यंत करायचे असतात. कोशिश तब तक करो जब तक थक ना जाओ और मेहनत तब तक करो जब तक जीत ना जाओ. तुम्ही प्रयत्न तोपर्यंत करत राहा जोपर्यंत तुम्ही जिंकणार नाही. समीकरणाकडे आता तुम्हाला जरूर घेऊन जाईल. 17 चेंडू आणि 48 ची गरज आहे. 17 चेंडू 48. 13 चेंडू मध्ये 46 झालेले आहेत. अजून 17 चेंडू शिल्लक आहेत. फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय थोडासा बदलाव. शॉर्ट थर्ड मॅन आहे. पॉइंट आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ. डीप चा कव्हर. डीप मिड विकेट. डीप स्क्वेअर लेग. यावेळेस आपण पाहतोय मला जमत नाही तडजोड मी करतो तोडफोड. नाव सुमित राजुडे. षटकार. एक जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. सुमितच्या पाठमधून त्याला पाहायला मिळाला. 52 वरती धावफलक. 16 चेंडू 42 ची गरज.
उलट दिशेने फटका यावेळेस खेळायचा प्रयत्न होता मैदानाच्या मध्ये, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न राहिला सुमितचा, परंतु हा चेंडू इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय अगदी डॉट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 15 चेंडूचा खेळ आपण पाहतोय ते मैदानामध्ये आता शिल्लक धाफुलकावरती अजूनही बंद पाहतोय. जिंकण्यासाठी 42 ची गरज. सोडून दिलाय बॉलला, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवलाय आणि तोपर्यंत मैदानामध्ये आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या एका धावेने मात्र पुढे जाईल. धाफुलकावरती धावा आहेत त्या 53 धावा. सुमित राजुड्यास मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. थांबवावं लागेल सांगोडे संघाला, विकेटच्या शोधामध्ये जावं लागणार आहे. फुल टॉस बॉल. तुम्ही असे चेंडू जर सुमितला टाकले ना तर ते चेंडू अजगरासारखे गिळून टाकेला सुमित राजुडे. नो बॉल आणि हा षटकार. काय बॅटिंग करतोय सुमित राजुडे. धाफुलकावरती आपण पाहतोय 60 धाबा, 15 चेंडू 34 ची गरज. फ्री टॉन, उघड्या डोळे पाणी, कारण आता असेल फ्री हिट आणि याही चेंडूवरती उंच गेलाय अक्षरशः ढगात मारायचा प्रयत्न होता की काय सुमित राजुडेचा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. थँक्यू डीजे. आपले षटकार मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आल्या. या षटकाराच्या मदतीने धाफुलकावरती धाबा आहेत त्या 44, 66 धाबा आहेत. 14 चेंडू 28 अजून बनवायचे आहेत. गोलंदाज तयार. ओ पुन्हा एकदा भीमर आणि इथे काय मैदानाच्या आतमध्ये नो बॉल आणि हा चौकार आहे. नशिबाचा चौकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय जो कोणी खेळाडू अर्धशतक इथे वैयक्तिक पूर्ण करणार स्वर्गीय उपसरपंच अंकुश भाऊ शेडगे, बैलगाडा संघटना, योगेश सावळे सरांच्या वतीने यांच्या वतीने मात्र जो कोणी अर्धशतक पूर्ण करणार त्यांच्यासाठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. धाफुलकावरती आपण पुन्हा जाऊयात. 71 धावा आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक असतील. 14 बनवायचे आहेत. 23 आणि 2 बिंबर चेंडू टाकलेत, त्यामुळे गोलंदाज आता मात्र इथे बदलला जाईल. सुरुवातीला वाटलं होतं की एक मैदानामध्ये मोठं आव्हान उभं राहिले, परंतु या आव्हानाला अक्षरशः तोडून टाकायचं काम मात्र इथे मैदानाच्या मध्ये मी म्हणेल ना धावेचा डोंगर उभा केला होता सांगोडे संघाने, परंतु या धावेचा डोंगर फोडण्यासाठी सुरुवातीला सुमित राजुडे समीरने मी म्हणेल तो फक्त येताना सुरुवातीला खोर आणि फावडं घेऊन आले, परंतु आता या दोन्ही फलंदाजाने अक्षरशः आता पोकलँड आणलाय आणि तो डोंगर फोडायला सुरुवात केलेली आहे. धाफुलकावरती 71 धावा, 14 चेंडू 23 ची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. धनराज समोर सुमित राजुडे. हा चेंडू मात्र थोडासा बाहेर टाकलेला चेंडू होता, ऑफस्टिकच्या बाहेर. हा चेंडू देखील आपण पाहतोय अजय सरांनी कळवलंय हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव 72 धावा स्कोर बोर्डवर. वैयक्तिक 44 धावांवरती खेळतोय सुमित राजुडे. एक जबरदस्त बॅटिंग सुमित कडून करताना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा धनराज तयार. हा चेंडू सोडून दिलाय. अतिरिक्त धावेंचा पाऊस मात्र थांबायचं नाव इथे घेत नाहीये. मैदानाला आपण पाहिले गेले तर गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे येता आई चेंडू सोडून दिलाय. याही वेळेस आपण पाहतोय वाईटची मात्र हॅट्रिक जरूर झाली आहे. धाफुलकाकडे आपण मैदानामध्ये पुन्हा एकदा बोलणार आहोत. धाफुलकावरती धावा ज्या आहेत त्या 74 धावा. फ्री हिट कंटिन्यू. म्हणून ट्रॅक वरती पुन्हा एकदा बघायचे धनराज. समोर मात्र सुमित राजुडे. हाही चेंडू सोडलाय. हाही चेंडू मैदानामध्ये बघायचं यावेळेस वाईट बॉल. वाईटचा चौकार आहे.
धावफलकाकडे आपण पुण्याच्या मैदानामध्ये बघणार आहोत. 75 धावा, 14 चेंडूचा खेळ, 19ची गरज. हाही चेंडू टाकलाय, परंतु आज मी म्हणेल अजावळे सरांची भरपूर मेहनत सुरू आहे, कवायत सुरू आहे मैदानामध्ये. आपण बघूया पुन्हा एकदा मैदानामध्ये लागोपाठचे 5 चेंडू इथे वाईड आलेत. फ्री हिट कंटिन्यू, अजूनही 18 बनवायचे आहेत. 14 चेंडू आणि 18 धावा. समोर टाकलाय, यावेळेस उडवलाय चेंडू लॉंग ऑफ मध्ये आणि करूया टाळ्यांचा गजर. सुमित राजुडेसाठी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलंय. कडक स्ट्रोक मैदानामध्ये षटकारी त्यालाय. धावफलकावरती आता मात्र 82. 13 चेंडू 12ची गरज. वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले सुमित राजिवडेने. कुलबटप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न यावेळेस केला मैदानामध्ये. गॅप मध्ये चेंडू आणि तिथे मैदानामध्ये आता सुमितही सांगत असेल तू खिच मेरी फोटो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू डीजे. हे बघा, जशी मॅच संपेल गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे, न्यू गोल्डन स्पोर्ट क्लब बावधन, अखिल कासारांबोली क्रिकेट क्लब टीम आणि माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे, चारही संघाला विनंती आहे आपला एक एक रनर लगेच तयारी ठेवायचा आहे. जशी मॅच संपेल आपला रनर विकेट वरती जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये आता तयार असतील. अमित राक्षे गोलंदाजीसाठी आलेत. शेवटचे 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 12 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. अजित भाऊ राक्षे हे देखील आपण पाहतोय आज टीमला सपोर्ट करण्यासाठी जरूर प्रामुख्याने त्यांनी वेळ काढला, त्यांचं देखील स्वागत. आणि फिल्डिंग मध्ये आपण पाहतो थोडासा इथे जरूर मात्र मैदानामध्ये इथे बदलाव होतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. चेंडू मैदानामध्ये बघायच्या वेळेस डॉट चेंडू. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 10 आणि या 10 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजून आपण पाहतोय बनवायच्या आहेत त्या 8 धावा. 10 गेंदे और जीतने के लिए अभी भी चाहिए 8 रन. समीर आणि दुसऱ्या बाजूने सुमित. या स्पर्धेचा रेकॉर्ड आहे, या स्पर्धेमध्ये सर्वात मोठी भागीदारी 118 ची आहे आणि ही जोडी आतापर्यंत एकही विकेट न गमावता मात्र आता विजयाकडे वाटचाल करते. 86 धावा स्कोर बोर्डवर आहेत. हा चेंडू देखील इथे डॉट आलाय. धावफलक इथे मात्र स्थिर. बघायचं अमित पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव इथे करतोय. कमबॅक करता येतं, कमबॅक कुठूनही करता येतं, हे अमितला सांगायची गरज नाही आणि त्या दिशेने मात्र प्रयत्न सुरू आहे. मोठा फटका, फटका खेळायचा होता. चेंडू हवेत. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल झालाय. धनराज आहे चेंडूला कव्हर करेल आणि तोपर्यंत इथे मैदानामध्ये घेतली जाते एक सिंगल आणि या एका धावेच्या मदतीने आता संघाची वाढती धावसंख्या देखील आता पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती धावा 87 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 8 बनवायच्या त्या 7. 8 चेंडू 7 धावा. समोर मात्र बघायचं आता पुन्हा अमित. स्ट्रायकिंग एंडला सुमित राजुडे. खोलवर टप्प्याचा बॉल होता. जमीन समुद्राचा फटका देखील खेळलाय आणि इथे काय मैदानाच्या आतमध्ये चेंडूने मात्र गुंगारा दिलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. कडक चौकार. 4 रन. आणि आता मात्र मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा समीकरणामध्ये थोडासा बदलाव इथे होईल. 91 धावा स्कोरबोर्ड वर जिंकण्यासाठी. मोठा फटका आहे आणि सामना संपवलाय. वन मॅन आर्मी
सुमित राजुडे सामना संपवतो या षटकाराने. Ladies, 16 चेंडू 64 धावा बनवणारा सुमित राजुडे द वन मॅन आर्मी ठरतोय या मॅचचा हिरो. ग्राउंड्समन पाजी, चला दोन्ही टीम्स आपण शेक हँड करा. चला माणुसकी वॉरियर्स युवर टीम, दोन्ही टीम्स आपण शेक हँड करायची. एक मैत्रीपूर्ण लढत इथे संपन्न झाली.